सर काहीतरी वाढदिवसानिमित्त छान सांगा तुमचं. नमस्कार. सर्व समाजाला माझा नमस्कार आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण ब्राह्मण आहोत, म्हणजे ब्रह्मजानाती ब्राह्मण. जो मनुष्य सर्वात ब्रह्म एक बघतो, कोणताही जातीवाद का काही करत नाही आणि पंचायतनला मानतो. आदि शंकराचार्यांनी सगुणपासून जे निर्गुण भक्तीपर्यंत आपल्याला जो मार्ग दाखवला आहे, तो मार्ग आपल्याला आपल्या सर्व समाजाला दाखवायचा आहे. आणि एकनाथांनी आणि चोखामेळापर्यंत जो आणि समर्थ रामदासांनी ती दिशा दाखवली आहे, त्याला आपण मार्गदर्शन समजून कार्य करायचंय. ज्या पण क्षेत्रात आपण आहोत, तर आपण पंचायतन विसरू नका. पहिला गणपती जो विघ्ननाशक कशाला आहे, कारण की तो आपले जे मूलाधार काम क्रोध आणि हे सगळे विषय आहे षडरिपू, त्या मूलाधारवर कंट्रोल करतो. म्हणजे तो विवेकाचा स्वामिनी आहे. तर पहिला विवेक हवा, विनय हवा, म्हणजे मग विघ्न येतच नाही. कोमल भाषा दे राम, अंतर पारखी दे राम, विमल करणी दे राम, मज न कळे ते दे राम. सुंदर. बरोबर. तर या रीतीने आपण गणपतीची म्हणून प्रार्थना करतो की तुम्हाला जर गणपती म्हणजे आपल्या समाजाचे पुढारी, का ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतात, विद्यार्थी, त्या सर्वात क्षेत्रात तुम्हाला पुढे जायचं असेल, तर पहिला तुमच्या स्वतःवर सेल्फ कंट्रोल हवा. गणपतीची मूर्ती बघा, कटू बोलू नका आणि गोड बोला आणि स्वतःवर कंट्रोल ठेवा, तर दुसऱ्यांना तुम्ही लीड करू शकता. दुसरी आहे गौरी माँ. गौरी म्हणजे आपली कोणत्याही देवीला तुम्ही समजा, पण आई ही प्रथम गौरी आहे. व्हेरी गुड. बरोबर. दुसरी माता, प्रमाता. तर गौरीकडनं शिकायची भक्ती आणि शक्ती. भक्ती केली कीच शक्ती मिळते. शक्ती म्हणजे विल पॉवर. तुम्हाला उठायची शक्ती जे मिळते, काम करायची शक्ती मिळते, जे तुम्हाला धैर्य मिळतं, काम पूर्ण करायची जी तुम्हाला धीही मिळते. भर्गो देवस्य बुद्धी नाही, धीही, ती तुम्हाला गौरीकडनं मिळते. बरोबर. मग शिवाची करुणा नसेल, शिवासारखं वैराग्य नसेल, आणि शिवासारखं कोणाही, रावणाला सुद्धा शिव शिकवतो की कदाचित हा सुधरेल, आणि शिवासारखा तुम्ही कार्यवान राहा की कोणी जे खराब मनुष्य असेल त्याला तुम्ही त्याचं अंत करायचं सुद्धा सोडू नका. कोणाला माफ करू नका ज्यांनी खूप खराब काम केले समाजासाठी. बरोबर. तर शिवाकडनं तुम्ही घ्या करुणा, पण ही करुणा अशी हवी की त्याला श्रेयससाठी आहे, प्रेयससाठी करुणा नाही. म्हणजे क्रोध करायचा नाही, पुण्य प्रकोप करायचा आहे. पुण्य प्रकोप म्हणजे आपण काहीतरी खूप मोठं ऍक्शन घेतो, पण त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो. चौथा पंचायतने विष्णू. विष्णू म्हणजे शांताकारम भुजगशयनम, म्हणजे षडरिपूवर जो मनुष्य, कोणीही मनुष्य साधना करून इतका कूल राहू शकतो, हेड अँड हार्ट इन हार्मनी, की तो षडरिपूंवर झोपू शकतो. तर आपल्या शास्त्रात ही सुंदर कविता केली आहे, तर ती लक्ष्मी सुद्धा अष्टलक्ष्मी तुमच्या पायाशी असेल. म्हणजे ती बाई पाय चेपत नाही, याची कविता अशी आहे की ती अष्टलक्ष्मी तुमच्या पायाशी असेल, आणि तुमच्या नाभीतनं कोणता तरी ब्रह्म निर्माण होईल. म्हणजे समाजसेवा होईल, युनिव्हर्सिटी स्थापन होईल, दुकान, हॉस्पिटल, का कोणची संस्था, कोणची पण संस्था, ती तुमच्यामधनं केव्हा निर्माण होईल, जेव्हा तुम्ही स्वतःला, त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात, इन्क्रीज द रेडियस ऑफ युअर सेल्फ सेंटरनेस टू इन्फिनिटी. दुसऱ्यांना आपलं समजा, ते व्यापकता वाढवा. आणि शेवटला पंचायताने सूर्य. रोज सकाळी सूर्य उगतो, तो आपल्याला सांगतो आनो भद्रा क्रत्वो यंतु विश्व, म्हणजे रोज मज न कळे ते दे राम. नवा समय आला, नव्या काळाप्रमाणे आपले जे मूल्य आहे ते सांभाळून नवीन नवीन वस्तू भर्गो देवस्य धीमहिनी स्वीकार केला, तर आपण उत्तम कार्य करू शकतो आणि जीवनाचा शेवट आहे आपला उत्तम होतो. आणि पूर्वारुकैव बंधनात मृत्युर्मुक्षी मामृतात, असा आपला अंत असा होतो की मनुष्य अमर होतो. तो अमर म्हणजे मृत्यू तर होतो, पण सर्वांच्या मनात त्याची छबी राहून जाते. असं तुम्हाला आयुष्य लाभो, असे सर्वांना मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि आपण ब्राह्मण देशस्थ समर्थ रामदास ची कविता भिक्षा दे राम, दासबोध आणि शंकराचार्याचं पंचायतन कोणी विसरू नये. बरोबर. आणि दत्तासारखे 24 गुरु करून आपलं जीवन उत्तम करावं, अशी प्रभू प्रार्थना. खूप खूप आभार आपले. थँक्यू डॉक्टर साहेब. समाजाला आणि सभासदांना मंडळाच्या सुंदर संदेश वाढदिवसानिमित्त तुम्ही दिला. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत.
आणि जे काय तुम्ही सांगितलं त्याचं काहीतरी अंश उतरवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशी मी तुम्हाला खात्री देतो. मीच लोकांकडनं तुमच्याकडनं शिकलोय. मी काय मी फक्त निमित्त आहे, पण मी तुम्ही रिक्वेस्ट केली म्हणून मी बोललो. ओके सर, थँक्यू. खूपच सुंदर